पहा मॅडमचा लेक्चर आहे. हे जे विद्यार्थी विचार करतात लेक्चरला बसायचं का नाही, पहा हा जाधव आहे, तो खिशातून मोबाईल काढून पुन्हा आतमध्ये ठेवतो आहे. त्याचबरोबर इकडे एक विद्यार्थी उभा आहे. पहा आज मॅडमचं लेक्चर असल्या कारणास्तव हे विद्यार्थी पहा जायचं का नाही कदाचित हा विचार करतात. मग तू काय तू रे, अरे तुम्ही तिघे किती शहाणे, मग तुम्हाला माहित नाही का पालकांना फसवताय. 15 मिनिटं तुम्ही याच्यात थांबले, जिन्यात थांबले. नाही नाही ऐक ना जरा, माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी याला जॉईन करून शेजारी पाठवतो. 15 मिनिटं जिन्यात थांबले, मॅडमचा क्लास आहे म्हणून साठी ते ऐकत बसले आणि परत खाली आले. तुम्हाला गरज आहे का नाही पोलीस भरती व्हायची? गेलं तुम्हीच कशी काय राहिले? सकाळी पण तू रनिंग नाही केली, रनिंग कम्प्लीट पण केली. टायमिंगला होता तू, सकाळी स्टार्टअप कशी होता? सर स्टार्टअपला उशीर झाला मला यायला, हाजिरात नव्हतं सर. तसं पण हाजिरा असं बुडून वगैरे आलो हाजिरा. पण तुम्हाला उशीर का होतं? तुमचा मोबाईल तुमच्या जवळ आहे नाही का? हा माझ्या लक्षातच नाही. तुम्ही लवकर झोपता नाही का? बरोबर आहे. हां मग पुढं बसून उठतं मॅडम बोलले खाली मागं बसलो होतो आम्ही, मॅडमने उठून खाली पाठवलं. मग तुम्ही पुढं का नाही बसले? मॅडमने बडबडी केली सर. आपण पुढं बसा काय प्रॉब्लेम? उलट तुमच्या फायद्याचं आहे का आमच्या फायद्याचं आहे? सर पण मागे व्यवस्थित बसलो होतो, पण काय अरे पुढं काय होतं, पुढं बसलं म्हणजे तुमच्या लक्षात येतं वा आपला अभ्यास कमी आहे. आपण पुढं बसलो म्हणजे चांगलं समजतं. पुढं बसा काय प्रॉब्लेम आहे? उलट करायचं. आता मागली पुढं पुढली मागं, सगळ्यांना सोबत घेऊन अभ्यास झाला पाहिजे ना, बरोबर का नाही? का पुढली पुढंच जाऊन द्यायची, मागली मागच ठेवायची असं काय आहे का? मग तुमच्यासाठी का आमच्यासाठी? पुढं बसायचं, म्हणायचं मॅडम मी पुढं बसतो, संपला विषय. सोपं एकदम. आपल्याला गरज आहे ना, असं नाही करायचं. कार बसलो नाही इलेक्शन. मग कोण आहे अजून रूममध्ये? लेक्चरला बसा काय प्रॉब्लेम आहे तुला? आपण बसायला काय आजारी लागते का? घरच्यांना माहिती आहे का तू लेक्चरला नाही बसला? पप्पा नाही रे का तुझे? का पप्पांना बोलून घे, मग बोलतो मी. चल खाली. तू त्यात ग्राउंडला नाही, पप्पा नाही, मम्मी नाही. पप्पांना काळजी आहे का नाही काही? तू व्यवस्थित चालती, पाय मुरगळ्या चालता येत नाही.